त्यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। शरद मोहोळच्या कुटुंबाचं काम मोठं, हिंदू असल्यामुळे आज आधार देण्यासाठी भेट घेतली। पोलीस योग्य तपास करतायत। शरद मोहोळच्या पत्नीची भेट घेतल्यानंतर आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 2 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर होणार सुनावणी। संजय राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज। राऊतांनी किती लोकांच्या प्रपंचामध्ये हस्तक्षेप करत देशोधडीला लावलं याची यादी जाहीर करणार। संजय राऊतांच्या टीकेनंतर राधाकृष्ण विखे पाटलांचा इशारा। अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न। हे सरकार आल्यावरच त्यांना वेतनवाढ दिली। त्यांच्या मोबाईल ग्रॅज्युएटीचा प्रश्न सोडवतोय। मागच्या सरकारच्या काळामध्ये एक बैठकही झाली नव्हती, फडणवीसांचं वक्तव्य। 8 महिला पोलिसांचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचे आरोप करणारं पत्र, त्यावरच्या सह्या बनावट। मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती, तर चौकशी करून गुन्हा दाखल करणार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा नाशिक दौरा। युवा महोत्सवानिमित्तानं तयारीचा घेतला संपूर्ण आढावा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या गडचिरोली दौऱ्यावर। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची गडचिरोलीतून सुरुवात होणार। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या 9 महिलांचा सन्मानही करण्यात येणार। 54 लाख कुणबी दाखले देणं आम्हाला मान्य नाही। खाडाखोडी करून बोगस कुणबी नोंदी दाखवण्यामध्ये आल्याचा प्रकाश शेंडगेंचा आरोप। तर 54 लाख कुणबी नोंदींविरोधात आम्ही चॅलेंज करणार, शेंडगेंचा इशारा। बिल्किस बानो प्रकरणातल्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका। सर्वोच्च न्यायालयानं सर्व आरोपींची सुटका रद्द केली। सर्वोच्च न्यायालयानं बिल्किस बानो यांच्या सर्व याचिका स्वीकारल्या।